हां, आणि आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्यासमोर बटाटे ठेवलेले आहेत आणि तुमच्यासमोर एक केशरी रंगाची रिंग आहे. ओके, काय करायचं, 1 2 3 म्हटल्यानंतर एक एक करून बटाटा घ्यायचा आणि त्या रिंगेमध्ये नेऊन ठेवायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळेच्या सगळे बटाटे त्या रिंगमध्ये नेऊन ठेवेल आणि तिथे सगळेच्या सगळे नेऊन ठेवल्यानंतर पुन्हा इथे मागे येऊन उभं राहायचंय आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. ओके, कळलं? आणि एका वेळी एकच बटाटा जर सगळे उचलून घेऊन जाल. हा, एका वेळी एकच बटाटा. ओके, चल रेडी, एक, रेडी आहेत ना? हा, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळेच्या सगळे बटाटे व्यवस्थित उचलायचे ना. 1 2 3. शाबास शाबास शाबास. हळू 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 हळू. एवढं स्वतःला झोपून नको देऊ ताई. हा हा, नाही नाही, हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, शाबास 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 शाबास. लोकल लोकल लोकल. आणि इथे यायचं, इथे यायचं आणि हात वरती करायचा आहे. इथे यायचं आणि हात वरती करायचं आहे पटकन. 1 2. ओके, व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची आणि अत्यंत चढाओढ झाली होती. ह्या ताईने तर स्वतःला झोकून दिलं होतं. पण हीच काय म्हणतात ना, याला जुनून म्हणतात, है की नाही? हा, जिंकण्याची जी जिद्द असते ना, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाली पाहिजे. आणि विजेती ताई आहे, आधी सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाची जी ताई आहे ती सांगतो. ती ताई आहे पूजा ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे पूजा ताई. अरे तुझं पण ना पूजा ताई, क्या बात आहे. म्हणजे दोन पूजा ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण सुरू करूया अत्यंत सुंदर आणि भावूक करणाऱ्या अशा भागाकडे. त्याचं नाव आहे पत्र मनातलं. तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या वैदेही आणि तेजावर खूप प्रेम करताना, पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता वाचले जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या आजच्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमात 10 ताई सहभागी झाल्या होत्या. त्या 10 ताईंपैकी 2 पत्र आपण इथे निवडलेली आहेत. त्या पत्राचं आपण वाचन करणार आहोत. ताई, सगळ्यात आधी कोणाला तू पत्र लिहिलेस? मी माझ्या मुलाला पत्र लिहिते. माझा मुलगा जम्मूमध्ये आहे, तो आर्मीत आहे. वा. तर त्याच्याकरता मी पत्र लिहिलेलं आहे. वा. साधारणतः किती वर्ष तो तिथे जम्मूमध्ये आहे ड्युटीवरती? त्याला आता जम्मूमध्ये जाऊन 2 वर्ष झाले, अजून 1 वर्ष बाकी तिथे. आणि त्याला सर्व्हिसला लागून 12 वर्ष झाले. त्याच्यासाठी तू पत्र लिहिलेस? हो. ओके, ते पत्र वाचून दाखवू शकतेस? हो. प्रिय अमित यास, मम्मीचा आशीर्वाद. पत्र लिहिण्यास कारण की आम्ही इकडे आनंदात आहे. तू कसा आहे बेटा? कारण तिकडे खूप बर्फ पडत होता ना, म्हणून काळजी वाटते. आता तुझी ड्युटी कुठे आहे? बॉर्डरवर आहे का? ड्युटी व्यवस्थित कर, तब्येतीची काळजी घे. काही पण काम करताना देवाचं नामस्मरण कर बेटा. तू देशाची सेवा करत आहे, आम्हाला तुझा फार फार अभिमान आहे. इकडे पप्पांची तब्येत बरी आहे आणि खुशबूचा पण अभ्यास ठीक चालला आहे. इकडची काही काळजी करू नको. आम्ही तुझ्या आवडीचा पदार्थ केला की